महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात सध्या एका भयंकर राजकीय भूकंपाची नांदी पाहायला मिळते. गेल्या 4-5 दिवसात देशातील तमाम नामांकित न्यूज पोर्टल्सवर एका पाठोपाठ एक अशा बातम्या समोर येत आहेत की ज्याने राजकीय विश्लेषकांनाही चक्रावून सोडलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच त्यांच्या पक्षाचे प्रमुख नेते यांच्यात एका पाठोपाठ एक भेटीगाठींचं सत्र सुरू झालंय. या सगळ्या घडामोडींचा नेमका राजकीय अर्थ काय? पडद्यामागे नेमक्या कोणत्या हालचाली शिजतायत? शरद पवार खरोखरच राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA मध्ये सहभागी होणार आहेत का हा केवळ राजकीय पेचप्रसंग निर्माण करण्याचा प्रयत्न आहे? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. गेल्या काही दिवसातील घडामोडींचा क्रम पाहिला तर राजकारणातील प्रत्येक समीकरणाला एक नवीन वळण मिळताना दिसतंय. सर्वात आधी 3 जुलै रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे आणि शरद पवार गटाचे जयंत पाटील यांची अनौपचारिक भेट झाली. ही भेट वैयक्तिक किंवा कामानिमित्त असल्याचा खुलासा दोन्ही बाजूंनी करण्यात आला असला तरी राजकीय वर्तुळात संशयाची पाल चुकचुकली होती. अवघ्या 4 दिवसात म्हणजेच 7 जुलै रोजी थेट विधान भवनातील उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली. पण या भेटीमुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या घडामोडी इथेच थांबल्या नाहीत. त्यानंतर 15 जुलै रोजी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले. मात्र या भेटीची कल्पना खुद्द सुनेत्रा पवार यांनाच नव्हती. त्यांनी दुसऱ्याच दिवशी सुनील तटकरे यांना याचा जाब विचारला. तिकडे दिल्लीत जेव्हा जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन सुरू होते आणि केंद्र सरकार या मुद्द्यावर कोंडीत सापडले होते, त्याच वेळी 22 जुलै रोजी शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे थेट संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कक्षात पोहोचले. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांना अतिशय आदराने हाताला धरून आत नेले आणि दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय हसतमुखाने मोकळेपणाने चर्चा झाली. ही भेट केवळ जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आणि अभिजित दिपकेंच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी होती असा दावा शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदेंसारख्या नेत्यांनी केला. परंतु या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी दिल्लीत चक्र वेगाने फिरली. मोदी पवारांच्या भेटीच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी 6 जनपथ या शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना प्रचंड उधाण आलं. प्रफुल्ल पटेल यांनी स्वतः या भेटीला दुजोरा दिलाय. या काळात भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शरद पवारांच्या पक्षाला NDA मध्ये येण्यासाठी एक अट घातल्याची देखील माहिती समोर आली आहे. ती अट म्हणजे शरद पवारांच्या पक्षानं थेट NDA मध्ये न येता आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं आणि मगच महायुती व NDAचा भाग व्हावा. या घडामोडी जेव्हा सुरू होत्या तेव्हा अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली आणि त्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह अमित शहा यांची भेट घेतली. या सगळ्या गाठी भेटींच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या मंत्र्यांची विधानं आणि रोहित पवारांचं स्पष्टीकरण अतिशय महत्त्वाचं ठरतं. महायुती सरकारमधील मंत्री जयकुमार गोरे यांनी एक अत्यंत सूचक विधान करत सांगितलंय की NDA म्हणून आम्ही एकसंध आहोत आणि माझ्या माहितीनुसार NDA मध्ये एखादा दुसरा पक्ष वाढणारच आहे, कमी होण्याची कोणतीही शक्यता नाही. त्यांच्या या विधानाने पवार गट NDAत जाणार या चर्चेला उकळी फुटली. इतकेच नव्हे तर दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांना संदेश गेल्याचं देखील वृत्त आलं आणि ते वृत्त असं होतं की शरद पवारांचा पक्ष NDAत येणार आहे, त्यामुळे मानसिक तयारी ठेवा. परंतु या सर्व चर्चांचं खंडन शरद पवार गटाचे युवा आमदार रोहित पवार यांनी केलंय. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना रोहित पवार यांनी ठणकावून सांगितलंय की शरद पवार हे जंतर मंतरवरील विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी मोदींना भेटले होते. सुप्रिया सुळे यांची अमित शहांची भेट ही 10 ऑगस्ट रोजी दिल्लीत होणाऱ्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी होती. या रिसेप्शनला पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्यापासून ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यापर्यंत सर्वच दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. रोहित पवार यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलंय की शरद पवार कधीही NDA मध्ये जाणार नाहीत. आमच्या पक्षातील बहुतांश आमदार आणि खासदार लढायला तयार आहेत आणि मी स्वतः पक्षाच्या विचारांशी आणि लोकांशी प्रामाणिक राहून पुढे लढणार आहे. रोहित पवारांनी याच वेळी राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल करत पेपरफुटीच्या मुद्द्यावर सरकारला घेरलं आणि पुरावे गृह खात्याला दिल्याचं सांगितलं. आता प्रश्न असा पडतो की रोहित पवारांचं स्पष्टीकरण एकीकडे आणि प्रत्यक्ष घडणाऱ्या भेटीगाठी दुसरीकडे, यातून कोणता राजकीय अर्थ निघतो? या घडामोडींकडे मुख्यत्वे 3 वेगवेगळ्या राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ शकतं. पहिला दृष्टिकोन म्हणजे संभाव्य राजकीय जुळवाजुळव आणि दोन्ही राष्ट्रवादीचं विलनीकरण.
महाराष्ट्रातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुका आणि लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचं जे विधेयक आहे, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून भाजपला महाराष्ट्रात एका मजबूत आणि विश्वासार्ह साथीदाराची गरज आहे. अजित पवार यांच्या पक्षासोबत असलेली युती पूर्णपणे राजकीय स्थैर्य देऊ शकत नसल्याने किंवा कायदेशीर पेचप्रसंग टाळण्यासाठी शरद पवारांचा अनुभव आणि ताकद एनडीएमध्ये आणण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असावा. जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश केला तर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी पूर्णपणे खिळखिळी होईल आणि विरोधकांची इंडिया आघाडी हादरून जाईल. भाजपची हीच व्यूहरचना असू शकते ज्यासाठी त्यांनी विलिनीकरणाची अट ठेवली आहे. दुसरा दृष्टिकोन म्हणजे शरद पवारांची प्रेशर टॅक्टिक्स आणि राजकीय मुत्सद्देगिरी. शरद पवार हे भारतीय राजकारणातील असे पटाईत खेळाडू आहेत ज्यांच्या प्रत्येक चालीचा अर्थ लावणं भल्याभल्यांना कठीण जातं. केंद्र सरकार जंतर मंतरवरील विद्यार्थी आंदोलनामुळे अडचणीत आलेलं असताना पवारांनी मोदींची घेतलेली भेट मध्यस्थीची भूमिका बजावण्याचा प्रयत्न आहे असं वाटू शकतं. यातून त्यांनी स्वतःचं राष्ट्रीय राजकारणातील स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केलं असंही दिसू शकतं. तसेच सुप्रिया सुळे यांनी अमित शहांची भेट घेणं असो किंवा कौटुंबिक कार्यक्रमांची निमंत्रणं देणं असो, यातून पवार कुटुंब केंद्रातील सत्ताधाऱ्यांशी सुसंवाद राखून आहेत असं दिसतं. पण या नाण्याला दुसरी बाजूही आहे, ती म्हणजे शरद पवार गटाच्या अंतर्गत असलेली प्रचंड मोठी राजकीय दुफळी आणि कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता. या सर्व चर्चांमुळे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते एनडीएमध्ये जाणार अशा बातम्यांमुळे शरद पवार गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये आणि आमदारांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालाय. हा गोंधळ कार्यकर्त्यांना कोणताही निर्णय घेण्यावाचून जिथे आहे तिथेच थांबवू शकतो. आता या संपूर्ण परिस्थितीकडे पाहिल्यास राजकारणातील विरोधाभास उघड होतो. एकीकडे पक्षाचे तरुण नेतृत्व म्हणजेच रोहित पवार हे रस्त्यावर उतरून भाजपा आणि सरकार विरोधात संघर्ष करतायत, पेपरफुटीचा मुद्दा उचलून धरतायत आणि एनडीए सोबत न जाण्याची प्रतिज्ञा करतायत. तर दुसरीकडे पक्षातील ज्येष्ठ आणि सर्वोच्च नेतृत्व दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी अत्यंत सहजासहजी भेटत आहेत, हसतमुखाने चर्चा करतायत. या राजकीय समीकरणांमुळे इंडिया आघाडीचे आणि विशेषतः महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचं टेन्शन प्रचंड वाढलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांसोबतच्या या भेटींमुळे महाविकास आघाडीत विश्वासाचं वातावरण राहिलं आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय. जर खरोखरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आणि शरद पवारांनी एनडीएला पाठिंबा दिला तर महाराष्ट्रातील विरोधकांचं अस्तित्व धोक्यात येईल. परंतु जर रोहित पवार म्हणतात त्याप्रमाणे ही केवळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आणि कौटुंबिक लग्नाच्या निमंत्रणासाठी झालेली भेट असेल तर भाजप आणि प्रसारमाध्यमांकडून या भेटींचा वापर केवळ भ्रम निर्माण करण्यासाठी केला जातोय असं म्हणावं लागेल. राजकारणात काहीही अशक्य नसतं आणि दिसतं तसं नसतं या दोन्ही म्हणी महाराष्ट्राच्या राजकारणाला तंतोतंत लागू पडतात. एका बाजूला लग्नाचं निमंत्रण आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न असल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकारणात एकाच वेळी अनेक पटलांवर बुद्धिबळाचे डाव खेळले जात असतात. प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार यांची शरद पवारांशी झालेली भेट आणि सुनील तटकरे, सुप्रिया सुळे यांची अमित शहांशी झालेली भेट ही केवळ सदिच्छा भेट असू शकत नाही हे स्पष्ट दिसतंय. येणारा 10 ऑगस्टचा दिवस जेव्हा दिल्लीत रेवती सुळे यांच्या लग्नाचं रिसेप्शन होईल तो दिवस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाची पुढची दिशा ठरवणारा ठरू शकतो. एकाच छताखाली नरेंद्र मोदी, अमित शहा, शरद पवार, अजित पवार गटाचे काही नेते आणि राहुल गांधी एकत्र आल्यावर तिथे कोणत्या राजकीय घडामोडी घडतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. शरद पवार खरोखरच एनडीएची वाट धरणार की रोहित पवारांच्या भूमिकेप्रमाणे संघर्ष करत महाविकास आघाडीतच राहणार? दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार की ही केवळ एका मोठ्या राजकीय नाट्याची नांदी आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल. पण एक गोष्ट मात्र नक्की, महाराष्ट्राचं राजकारण सध्या एका अशा वळणावर येऊन ठेपलंय जिथे प्रत्येक दिवस एक नवा राजकीय भूकंप घेऊन येतोय. तुम्हाला या सगळ्या घडामोडींवर काय वाटतं? शरद पवार एनडीए मध्ये जातील की रोहित पवारांप्रमाणे लढत राहतील? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. धन्यवाद.